ज्या घरात तुळशीमध्ये ही एक वस्तू ठेवली जाते त्या घरात माता लक्ष्मी पाणी भरते. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीच्या झाडामुळे घरात केवळ सकारात्मक ऊर्जाच येत नाही, तर ज्या घरात तुळशीचे झाड असते त्या घरात धनसंपत्ती, ऐश्वर्य, लक्ष्मी माता कायम टिकून राहते. जर तुम्ही तुळशीचे झाड हे तुमच्या घराच्या मध्यभागी ठेवलं तर त्यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जासुद्धा नष्ट होते. तसेच ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही तुळशीजवळ ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी देखील दूर होतात. तुम्हाला दुःखापासून मुक्ती मिळते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख शांती येते. तुमची प्रगती होते. तुळशीच्या झाडाला नियमित पाणी घालणं, तुळशीची पूजा करणं हे केवळ अध्यात्माच्या दृष्टीनेच महत्त्वाचं नाही, तर वास्तुशास्त्रानुसार सुद्धा तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होते. वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुम्ही तुळशीजवळ ठेवल्यास त्याचा खूपच शुभ प्रभाव हा तुमच्या कुटुंबावर पडतो. अशाच काही गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे शाळीग्राम. तुळशीजवळ शाळीग्राम नक्कीच ठेवा. जर तुमच्या तुळशीच्या वृंदावनामध्ये शाळीग्राम ठेवा. शाळीग्रामला भगवान विष्णू यांचे रूप मानले जाते आणि ते अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे सदैव भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यासोबत राहील. तुळशीमध्ये शाळीग्राम ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. अनेक दिवसापासून एखादं काम अडलेलं असेल तर ते देखील पूर्ण होण्याची शक्यता असते. घरामध्ये पैसा टिकून राहतो. तुळशीजवळ शाळीग्राम ठेवल्यास तुम्हाला 1 महिन्यानंतर हळूहळू घरामध्ये बदल जाणवायला लागतो, असा देखील वास्तुशास्त्रात, धर्मशास्त्रामध्ये दावा करण्यात आला आहे. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हळकुंड. तुम्ही ज्या कुंडीमध्ये तुळस लावली आहे किंवा जिथे तुम्ही तुळस लावली आहे त्या कुंडीमध्ये हळद ठेवा, म्हणजे हळकुंड ठेवा. त्यामध्ये तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हा उपाय खास करून धन आणि संपत्ती वाढवण्यासाठी केला जातो. तुळशीच्या कुंडीमध्ये हळकुंड ठेवल्यास घरातील वातावरण देखील स्थिर राहते. तिसरी वस्तू आहे तुळशीला कच्चे दूध अर्पण करा. तुळशीमध्ये कच्चे दूध अर्पण केल्यास घरात केवळ सकारात्मक ऊर्जाच वाढत नाही, तर त्यामुळे तुमच्या मनाला देखील शांती मिळते. मानसिक आरोग्य उत्तम राहते, असे वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच तुमचं जर एखादं काम अनेक दिवसापासून अडलं असेल तर ते देखील पूर्ण होते. तुळशीजवळ गोमती चक्र ठेवा. वास्तुशास्त्रामध्ये गोमती चक्राला शुभ आणि शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे. तुळशीजवळ गोमती चक्र ठेवल्यास घरातील धनसंपत्तीमध्ये वाढ होते, असे वास्तुशास्त्र सांगते. ज्या लोकांना कायमच अडचणी येतात अशा लोकांसाठी हा उपाय खूपच प्रभावी असल्याचे वास्तुशास्त्र सांगते. आता बघू तुळशीच्या जवळ कोणत्या वस्तू ठेवू नयेत. असे वास्तुशास्त्रात स्पष्ट सांगितले आहे. या वस्तू तुळशीच्या पवित्रतेला बाधा पोहोचवतात, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. अशा वस्तू चुकूनही तुळशीजवळ ठेवू नये. त्यातील पहिली वस्तू ती म्हणजे कचराकुंडी. तुळशीच्या जवळ कचराकुंडी ठेवणे सर्वात अशुभ मानले जाते आणि याने घरात दारिद्र्य व नकारात्मक ऊर्जा येते. बूट, चप्पल व झाडू या अशुद्ध वस्तू असल्याने तुळशीच्या पवित्रतेची बाधा पोहोचवते. म्हणूनच अशा वस्तू तुळशीजवळ ठेवू नका. 2. काटेरी झाडे. काटेरी झाडे ही नकारात्मक ऊर्जा वाढवतात, त्यामुळे तुळशीजवळ चुकूनही काटेरी झाडे ठेवू नयेत. तिसरी वस्तू आहे शिवलिंग. तुळशी आणि शिवलिंग दोन्ही पूजनीय आहेत, पण हे एकत्र चुकूनही ठेवू नये. या उपायामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. चौथी वस्तू आहे मांस आणि मद्य. तुळशीच्या आजूबाजूला मांस किंवा मद्य अशा वस्तू, अशुद्ध वस्तू ठेवू नयेत. त्यामुळे तुळशीची पवित्रता कमी होते आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुळशीच्या आतील जागा आणि आजूबाजूला नेहमी स्वच्छता ठेवा. तुळशीचे रोप
फुलांच्या झाडाजवळ ठेवू शकता, पण निवडुंगाजवळ चुकूनही ठेवू नका. वाळलेली तुळशीचे झाड घरात ठेवू नये, त्याचे विसर्जन करावे. या नियमांचे पालन केल्याने घरात चांगली ऊर्जा, सुख, शांती, समृद्धी, भरभराट येते असे वास्तुशास्त्रात देखील सांगितले आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.